मित्रांनो, आजची भव्य दिव्य बैलगाडी शर्यत जी वरांडे देवघर माती बंदर मध्ये आयोजित झालेली, त्याच्यामध्ये सांगायचं तर सातार मध्ये सेमी फायनल मध्ये गाडी दुसरी आलेली ना, दुसरी आलेली. तेव्हा आपण बोललेलो, सर्वेसोबत पण बोललेलो आणि तेव्हा रितेशनी बोललेला की आपण ही गाडी कुठेतरी फायनलला गुलाल पात्र करू. आणि एकच रविवार गेल्यानंतर ही गाडी आपल्या बंदरामध्ये दुसरी आली. तर काय महिलांचं सांगायचं झालं तर 24 तारखेला सातारला टायमिंग दिलं, 25ला पुन्हा टायमिंगला इथं गाडी आणली आणि 2 दिवसांच्या गॅपला आज पुन्हा शर्यतला गाडी हाकलली. तर बैलाही त्यांच्या मेहनतीने बैल जाम पळाली आणि गाड्याच गुलालात लावली. आणि काय सांगेल, तुला पण एक कॉन्फिडन्स होता की ह्या वर्षी मी ह्या जोडीला गुलाल मिळून देईन. बैल पण त्या क्वालिटीचे आहेत आपले पण, आणि बैल धावतील हे पूर्ण कॉन्फिडन्स आपल्याला. आणि काय सांगेल, एकंदरीत स्पर्धक सुद्धा एकदम टफ होते. स्पर्धक पण सगळ्याच गाड्या मस्त असं सांगू शकत नव्हतं की कोणची गाडी लूज आहे, सगळ्या गाड्या सर्व गाड्या चांगल्या होत्या. काय सांगेल एकंदरीत म्हणजे बैल या सुटल्यापासूनचा कसं काय सुटल्यापासून बैलगाडी 1-2 अशीच पळत होती. फिराला परत 2ला गाडी घेतली, फिरलो वगैरे, पुन्हा बैल जसे पळत होते जाताना तशीच गाडी पळाली. मग 1 नंबरसाठी कुठे थोडाफार कमी आलो का? नाही, गाडी तर गाडीच्या वर्णाने बैल योग्य होते, असं काय नाही. आपण खुश आहोत 2 नंबर आला तरी. आणि शब्द तुझा खरा केला हे महत्वाचं आहे. मला फुल विश्वास आहे बैलांवर. तर सर्वेश काय सांगेल, प्रितेशनी बोलल्याप्रमाणे त्याचा शब्द खरा केला आणि आपल्याला फायनलचा गुलाल, मला वाटते 2 वर्षानंतर फायनलचा गुलाल. 3 वर्षानंतर पहिल्यांदा एक बेलीमध्ये मिळाला होता, 3 नंबरला लागली. त्यानंतर फेरशामध्ये मिळाला होता आणि आज असे फक्त फायनल 3 बक्षीस मिळाले. सेमीत आपण लगातार मारत आहोत, पण फायनलचं आपल्याला बक्षीस नव्हतं. तर काय सांगेल, किती महत्वाचं आहे आजचा तर खरंच महत्वाचं. आज ती आयोजन पण खूप छान केलं होतं. गाडी व्यवस्थित सुटली गेली आणि गाडी फिरल्यानंतर पण चांगली धावली. आज ते बैलांचा आणि खरंच दोघाही पिंटाय आहे आणि प्रितेश दोघा जणांना बसली होती, तर दोघाही कमाल केली. बैलाही पण केले आणि दोघाही पण केले. आणि एकंदरीत एवढी मोठी शर्यत आयोजित आणि त्याच्यामध्ये गुलाल हा आमचं नशीब आज चांगलं होतं. स्टार चांगले होते आज आणि त्याच बैलांमुळे सिद्ध झालं. ते काय सांगेल आपल्या बैलांबद्दल? मला वाटतं हा बैल जवळजवळ 3 वर्ष हे चौथं वर्ष आपल्याकडे आहे. 4थं वर्ष तो आपल्याकडे पळतोय. तो लगातार फायनल घेतलेला हा आताच एक आधी या वर्षी ही त्याची 4th रेस, म्हणजे मातीला 2री, पुढलीला आम्ही 3 वेळा हाकलली होती. तो कुठून घेतला? तो आपण काढला. तर काय सांगेल, जोडी बघून अजून काय अपेक्षा आहे? अपेक्षा नाही, अशीच पडली तरी आम्हाला ठीक आहे. अजून काय नसतं चालेल आम्हाला. मी दुसऱ्यात पण समाधानी होत. आम्हाला पहिलाच पाहिजे असं काही नाही. नशिबाने दिला पहिला तरी पण चालेल आम्हाला. गुलाल मिळणं महत्वाचं होतं. 1-3 मध्ये बसलं तरी आम्ही खुश आहोत. तर अभिनंदन सगळ्यांचं. आजच्या गाडीला म्हणजे माझे सर्व मित्रमंडळी सर्वांचा सपोर्ट होता, सर्वांचे आशीर्वाद होते. त्यांच्याने आज पूर्ण स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे. आणि तुमचे पण आभार. तुमच्या माध्यमातून आम्हाला 2 शब्द लोकांपर्यंत पोहोचवता येतात, भावना व्यक्त करायला लागतात. तुझे आणि तो दुसरा पुश करणं, त्याचे पण आभार. दोघांचे धन्यवाद. तर अभिनंदन तुमचा सगळ्यांचा. आणि येणाऱ्या त्यांची फायनलची इच्छा होती, अजून एक आहे 7-8 मध्ये फायनल मारायची. पुढे काय म्हणतात, फायनलची इच्छा होती आणि गुलाल पडला, 2 नंबर आला, फायनलचा गुलाल मिळाला. अभिनंदन तुमचं पण. आणि येणाऱ्या 7-8च्या शर्यतीमध्ये सुद्धा यावेळी पण 7-8ला फायनललाच बसले. सेमी फायनल मध्ये ठीक आहे, सेमी फायनल मधला गुलाल सुद्धा महत्वाचा असतो. ते सुद्धा आपल्याला गुलाल मिळावा अशी आई एक त्यांनी प्रार्थना करतो. यांच्याकडला बैल तर आपण काय सांगाल, आपल्याकडला बैल आज पुन्हा एकदा गुलाल पात्र झालेला आहे. खूप आनंद झाला आल्याबद्दल त्याचा. आणि आम्ही सगळे घरातल्या मंडळी आहोत. तर आणि आता येणाऱ्या 7-8च्या शर्यतीसाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.